न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात 12 केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न। मालेगाव येथील दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 5 दुचाकींसह केले जेरबंद। मादक द्रव्य पदार्थाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत घेण्यात आली व्यसनापासून अलिप्त राहण्याची शपथ। आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 35 बुलेट स्वारांवर करण्यात आली कारवाई, 35,000चा दंड वसूल। आता बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली। यात 21 उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले। 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। निवडणुकीत एकूण 21 उमेदवार असून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲडव्होकेट संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ॲडव्होकेट महेंद्र भावसार व अपक्ष विवेक कोल्हे यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे। धुळे जिल्ह्यात मतदानासाठी शिरपूर तालुक्यात 3, शिंदखेडा तालुक्यात 2, साक्री तालुक्यात 2 तर धुळे तालुक्यात 5 अशा एकूण 12 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली। धुळे शहरातील महाजन हायस्कूल येथील मतदान केंद्रावर उत्साहात मतदान झाले। या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार, ठाकरे गटाचे ॲडव्होकेट संदीप गुळवे, अपक्ष विवेक कोल्हे यांच्या समर्थकांचे बूथ लावण्यात आले होते। शिक्षक मतदारांना मतदानासाठी आव्हान आणि सहकारी या ठिकाणी होताना दिसून आले। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, महानगर प्रमुख संजय वाल्ले, संजय गुजराती, कुणाल दराडे, अजय पाटील, शेखर बडगुजर, नितीन चौधरी, स्वामी कुटे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कैलास चौधरी, सारांश भावसार, महेंद्र सिरसाट, अजय पवार, गोपाल माळी, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महेश मिस्त्री, किरण जोंधळे, महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, धीरज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, कैलास मराठे, कपिल लिंगायत, भरत मोरे, महादू गवळी, मच्छिंद्र निकम, केशव माळी, आनंद जावळेकर, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवराज करंकाळ, महानगराध्यक्ष भानुबाई सिरसाट आदी उपस्थित होते। नमस्कार, मी सिद्धांत किशोर दराडे, आमदार दराडे साहेबांचा मुलगा। गेल्या 5 वर्षापासून आमदार दराडे साहेबांनी सातत्याने शिक्षकांसाठी काम केलं आहे आणि आज शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे। त्या निवडणुकीला मला 100% त्या ठिकाणी विश्वास आहे की साहेबांनी जे 5 वर्षात काम केलं आहे त्या 5 वर्षाची कामाची पावती त्या ठिकाणी आमदार दराडे साहेबांना भेटणार आहे आणि नक्कीच माझा शिक्षक त्या ठिकाणी साहेबांनाच 1 नंबरची पसंती देऊन परत एकदा विधान परिषदेत पाठवणार आहे। मी आपल्या माध्यमातून परत एकदा हात जोडून सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की आजच्या दिवसात सर्वात जास्तीत जास्त किशोर भिकाजी दराडे साहेबांना प्रथम पसंतीचे 1 मत देऊन परत एकदा विधान परिषदेत पाठवा। धन्यवाद। धुळे जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली असून त्याच्याकडून विविध कंपनीच्या 85,000 रुपये किमतीच्या चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धुळे व नाशिक जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या मालेगाव येथील चोरट्यास जेरबंद करीत त्याच्याकडून 85,000 रुपये किमतीच्या 5 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू असताना दिनांक 26/6/2024 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की धुळे बस स्थानक येथे शौचालयाजवळ एक संशयित इसम त्याच्या ताब्यात चोरीची दुचाकी घेऊन उभा असून त्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच तेथे पथक रवाना करण्यात आले। त्या बातमीच्या अनुषंगाने धुळे बस स्थानक धुळे येथे सापळा रचून नमूद संशयित इसमास दुचाकीसह ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने निसार शाह, पिरण शाह, राहणार मास्टर कॉलनी, रमजानपुरा, मालेगाव, जिल्हा नाशिक असे सांगितले। त्याच्या ताब्यात असलेल्या दुचाकीबाबत त्यास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात आणून त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदर दुचाकी सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथून चोरी केली असल्याची कबुली दिली। तसेच धुळे जिल्ह्यातील व नाशिक जिल्ह्यात देखील दुचाकी चोरी केली असून चोरीच्या दुचाकी लळिंग शिवारातील कुरणात लपून ठेवल्याबाबत सांगितले। त्याच्याकडून 85,000 रुपयाच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। त्याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, रवींद्र बागोल, संजय पाटील, संतोष हिरे,
रविकिरण राठोड, सुशील शेंडे, निलेश पोद्दार, गुणवंत पाटील, सागर शिर्के आदींनी केली. आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त धुळे जिल्हा परिषदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मादक द्रव्य पदार्थाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यसनापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद धुळे तसेच जिल्ह्यातील व्यसनमुक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हा परिषद आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मादक द्रव्य पदार्थाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सुरुवातीस छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहीर कुलकर्णी यांनी पोवाडा सादर केला. त्यानंतर पुतळ्याचे दहन करीत जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यसनापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतली. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, समाज कल्याण अधिकारी मनीष पवार, व्ही पवार, व्ही गुजराती, NM महाले, रजनीश पाटील, AR बोरसे, JJ शेख, MU वाघ, SH मोरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आज 26 जून सामाजिक न्याय दिवस, आदरणीय छत्रपती शाहू महाराज जयंती आणि आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिवस. आजच्या दिवशी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बदाने साहेब, त्याचबरोबर समाज कल्याण विभाग, सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी सामाजिक न्याय दिवस म्हणून आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास फोटोस हार अर्पण करून ऋण व्यक्त केलं. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिवस असल्याने त्याचा एक प्रतिकात्मक पुतळा जिल्हा परिषद आवारामध्ये जाळण्यात आला आणि त्या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते. तरी माझं आवाहन असेल सर्व बंधू भगिनींना की आपण कोणत्याही प्रकारचं मादक द्रव्याचं सेवन आजपासून वर्ज करा आणि आपला देश हा ठणठणीत राहील, सुदृढ राहील यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे शहरात विशेष मोहीम राबवी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 35 बुलेट स्वारांवर कारवाई करीत सायलेन्सर जप्त करीत 35,000चा दंड वसूल करण्यात आला. धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील विविध भागात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 35 बुलेट स्वारांवर कारवाई करीत सायलेन्सर जप्त करीत 35,000चा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात बुलेट वाहनास कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून कानठळ्या बसवणाऱ्या वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून त्याचा बालक, वृद्धांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. ही बाब लक्षात घेता शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी शहरातील जैन ज्युनियर कॉलेज परिसर, तर दत्त मंदिर चौक, महाजन हायस्कूल, संतोषी माता चौक, 12 पत्तर, मामलेदार कचेरी चौक या वर्दळीच्या ठिकाणी विशेष मोहीम राबवून बुलेट वाहनांच्या सायलेन्सरची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण 35 वाहनधारकांनी त्यांच्या वाहनास कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवलेले आढळून आले. या वाहनधारकांवर मोटर वाहन कायदा कलम 198 प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 35,000चा दंड वसूल करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून धुळे शहरातील तक्रारी प्राप्त होत होत्या. विशेषतः ज्या बुलेट आहेत, कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेले बुलेट, त्यांच्या विरुद्ध अनेक नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत्या. त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कारवाई करत असतो, परंतु ती पुरेशी होत नसल्याने आज आम्ही आमचा पूर्ण जो फोकस आहे त्या कारवाईवर केला आणि शहरातील विविध चौकात, जैन सिनियर कॉलेज असेल, 12 पत्तर, कराची चौक, अशा मोठमोठ्या चौकांमध्ये, मुख्य चौकांमध्ये आमच्या अंमलदारांमार्फत मोहीम राबवली आणि अशा सर्व बुलेट धारकांवर आम्ही आज कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एकूण बुलेट या आम्ही शहर शाखा इथे जमा केल्या आहेत आणि जे बुलेटचे सर देखील आम्ही काढून घेतलेले आहेत. त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट कलम 198 नुसार कारवाई केलेली आणि त्यात त्यांना 1000 रुपये दंड देखील केलेला आहे. ही कारवाई यापुढे आम्ही अशी सतत चालू ठेवणार आहोत आणि मागील वर्षी ज्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात सायलेन्सर बुलडोझरच्या खाली क्रश केले होते, त्याचप्रमाणे यावर्षी देखील वर्ष अखेर जी काही सायलेन्सर जमा होतील ती सर्व स्क्रॅप केली जाणार आहेत. या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो सर्व वाहनधारकांना की आपण ज्या बुलेट घेतो त्यांना कर्कश आवाजाचे सायलेन्सर आपण बसवू नये, जेणेकरून शहरातील जे वयोवृद्ध नागरिक आहेत, जसे लहान बालकं असतात, त्यांना त्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील कारवाईला सामोरे जावं लागणार. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात 12 केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न.
मालेगाव येथील दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 5 दुचाकींसह केले जेरबंद. मादक द्रव्य पदार्थाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत घेण्यात आली व्यसनापासून अलिप्त राहण्याची शपथ. आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 35 बुलेट स्वारांवर करण्यात आली कारवाई. 35,000चा दंड वसूल. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.